नमस्कार, मी जितेंद्र पाटील. शक्तिपीठाला विरोध म्हणून बोरगावपासून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा आणि मोर्चेनं आपण जायचं आहे. याचं कारण असं आहे की शक्तिपीठ होण्यामुळं जी जमीन शेतकऱ्यांची बाधित होणार आहे ते शेतकरी बाधित होणारच आहे, पण शक्तिपीठ झाल्यानंतर कृष्णा नदीकाठच्या गावामध्ये याचा विपरीत परिणाम होणार आहे. कारण यदाकदाची शक्तिपीठ झाला तर आपल्याला भये, खरातवाडी, शिरटे, रेठरे, हरणाक्ष, बिचूद, हरणेवाडी, गौंडवाडी, सटवाडी, बनेवाडी, मसुचवाडी आणि बोरगाव आणि जुनेखेड या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होणार आहे. कारण भविष्यामध्ये या गावामध्ये पूर 21चा बघितला, 19चा बघितला आणि आपण 2005चा बघितला. या पुरामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. शक्तिपीठाची मोठी भिंत निर्माण झाल्यानंतर संभाव्य 5 ते 10 फुटाचं पाण्याची लेवल जर वाढली तर यदाकदाचित भविष्यामध्ये शेती करणं शेतकऱ्यांना असह्य होईल आणि आपण देशोधडीला राहणार आहे. भविष्यातल्या सगळ्या पिढ्या आपल्या संपून जातील आणि आपल्याला विस्थापित व्हावं लागेल, असं संभाव्य ही परिस्थिती निर्माण होईल. याच्यासाठी मी आव्हान आपल्याला करतो की या गावातील सर्व शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ विरोधी भूमिकेसाठी बोरगावपासून इस्लामपूरपर्यंत पदयात्रा आणि मोर्चाच्यामध्ये सामील व्हावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण जरूर या शक्तिपीठाला विरोध करण्यासाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्याला आव्हान करतो.